सर आताच आपण हेल्पिंग हँडबद्दल जाणून घेतलेलंच आहे, तर याबद्दलचे तुमचे काय अनुभव आहेत आम्हाला नक्कीच आवडेल ऐकायला. सर कधी कधी आम्हाला फोन करतात, विचारतात का भागत साहेब तुम्ही येता का, आम्हाला मदत करायला जायचं आहे. तर आपल्याला जर काम नसेल त्यावेळेत आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांच्यासोबत जाऊन दुसऱ्यांना मदत करायसाठी जातो आम्ही त्यांच्याकडे. तसंच आपल्या वार्डामध्ये जर कोणी बिमार असलं, आमच्याकडे एक होते ते, त्यांचं आडनाव मडावी हां, शोभा मडावी म्हणून, त्यांना ते आमच्याकडे आले आणि त्यांना यांना मदत केली. असे अधूनमधून आम्ही या कार्यक्रमात सहभागी होत असतो. उपक्रमात. नाही छान, म्हणजे कसं आहे की आपण मदत करतो आणि समोरचा आपल्याला जेव्हा कृतज्ञतेने आपल्याला बघतो तेव्हा आपल्यालाही कुठेतरी एक समाधान होतं की आपण त्यांची मदत केली. तर अशाच पद्धतीचे तुम्हाला सुद्धा असतील हो रे साहेब. आणखी साहेबासोबत आम्ही काम करतो आणि खेड्यापाड्यातून आम्हाला फोन येतात प्रत्येक ठिकाणी, आम्ही जात असतो. आता पहिले आम्ही खेड्यात जाणं होतं, आमचा खर्चाला परवडत नाही, त्यांना इथेच बोलून आम्ही मदत करतो आणि खूप आमचं नाव घेतात. बस आमची मदत चालते. मला वाटतं हे सगळे अनुभवाची शिदोरी आपण घेऊन चालत असतो नाही का. आणि नक्कीच अडकिने साहेबांना सुद्धा काही ना काही, अक्केवा साहेबांना सुद्धा नक्कीच काही ना काही चांगले अनुभव असतीलच. सुरुवातीला जेव्हा प्रदीपनी ही संकल्पना सापळे साहेबांकडून जे काही त्यांना बोलण्यात आलं, सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही त्याला जोडलो. पहिले जे 25-50 जण पैसे जमा करून जे काही उपक्रम सुरू केला, तर त्याच्यामध्ये आलो. जुबलीचे आमचे 77ची जी बॅच आहे त्याच्यामध्ये 8-10 मुलं जे काही रिटायर झाले होते आणि त्यांनी मग सर्वांनी मदत करून त्या 25 मध्ये सहभाग घेतला. त्याच्यानंतर एक पुन्हा जुळत गेले आणि तेव्हापासूनच आता या उपक्रमामध्ये आम्ही जुळून आहोत. आणि या कार्यक्रमामध्ये कोणत्याही जातीचा, धर्माचा कोणताही नाही, जो काही गरजूवंत असेल तो कोणत्याही जातीचा असो किंवा धर्माचा असो, त्यांना आपण ही मदत करत असतो. त्यामध्ये असं विशेष असं काही सहभाग नसतो. पण आता इतक्यातच मला एक आठवते, जवळपास माझ्या माध्यमातून 8-10 जणांना आपण मदत केलेली आहे. तर मी राहतो लक्ष्मीनगर वडगावला, तर वडगावचे जवळपास 3-4 केसेस या माध्यमातून झालेले आहेत. आणि टाळायला मी सुरुवातीला टीचर म्हणून होतो 10 वर्ष. तर तिथे एक केस अशी आली का मला थोडंच ते सांगावंशी वाटतंय. मी ज्या विद्यार्थ्याला शिकवत होतो, चंदू धांडे म्हणून, चंद्रकांत धांडे, तर तो माझ्याकडे दूध पण आणून द्यायचा, दुधाचा धंदा होता त्याचा. आणि जेव्हा त्याचा अप्लिकेशन आली आणि सांगितलं का अरे असं असं आलं, तर तेव्हा मला इतकं म्हणजे वाईट याचं वाटलं की बा मी शिकवलेल्या विद्यार्थ्याला कॅन्सर सारख्या रोगाने हे केलेलं आहे आणि त्याला मग आम्ही मदत केली. तेव्हा असं वाटलं का बा या माध्यमातून आपण एक चांगलं काम करतो आणि प्रदीपच्या सहकार्यानं हे सर्व व्यवस्थित सुरू आहे. आणि खूप सारे लोक जुळत आहेत. आपल्या फेसबुकमध्ये जेव्हा हे टाकतात काही पोस्ट वगैरे, या माध्यमातूनही जवळपास 8-10 लोकांनी आम्हाला स्वपूर्तीनं बोलवून, जे माझे जे परिचित होते, जसे आमच्या उमरे मॅडम वगैरे आहे किंवा काही इतर आहे, त्यांनी स्वतःच बोलवून 1000 रुपये आम्हाला या माध्यमासाठी किंवा या कार्यासाठी स्वतःहून स्वयं दिलेले आहेत. या सर्वांचे पुन्हा आम्ही या आपल्या हेल्पिंग हँड तर्फे त्यांचे आम्ही आभार मानतो या माध्यमातून. बरोबर आहे, अगदी एकमेका सहाय्य करू अवघे सुपाचा म्हणतो आपण, तसंच काहीसं हे काम आहे. तर पण माझा असा प्रश्न आहे की हे जे आपण गरजवंत आहे हे आपण शोधतो कसे, म्हणजे आपल्यापर्यंत जे लोक येतात हे खरोखर गरजू आहे हे कसं काय आपल्याला कळतं? सध्या आपण याच्यामध्ये 3 गटामध्ये आपण विभागणी केलेली आहे मॅडम. पहिला गट कॅन्सर पेशंट, किडनी पेशंट, ब्रेन हॅमरेज, ब्रेन ट्युमर आणि पॅरालिसिस या रोगाने ग्रस्त अति गरीब माणूस, ज्याला कुठलाही म्हणजे आर्थिक स्रोत नाहीये, म्हणजे 5-6 हजार रुपये 7-8 हजार रुपये जर कुठे कमवत असेल, एखाद दुकान असेल छोटंसं किंवा असं कुठले लेबर मजूर काम करत असेल तरी चालतं आपल्याला. फक्त 25 ते 30 हजार रुपये किंवा 40 हजार रुपये पगार नसावा ही आमची अपेक्षा आहे. ती जर असेल आम्ही देत नाही, तर ते आम्ही बघतोय.
तो कोण आहे, कुठला आहे, काय करतो, काय नाही करत वगैरे सगळं सगळं बघतोय. तपासून म्हणजे आधार कार्ड घेतोय सगळ्यांचं, त्या घरच्या सगळ्या कुटुंबाचा आधार कार्ड घेतो. मुलं आहे, ते मुलं काय करतात सगळं बघतोय. पत्नी काय करते ते स्वतः काय करतात, पेशंट असेल तर रेशन कार्डचं घेतो, त्याच्यामध्ये बीपीएलचं अंत्योदय वगैरे सगळं लिहिलं असतं. आणि त्यानंतर ट्रीटमेंटची कागद डॉक्टरचे. मग ती ट्रीटमेंट कुठली असो, शासकीय असो की एखादी खाजगी असो, खाजगीला पण दिलेलं आपण. कारण गरीब कोणी असतं ना, धर्म आणि जात विरहित सगळं काम सुरू आहे. आमचा एकच धर्म आहे, स्त्री म्हणजे जाती आमच्याकडे दोनच आहेत, स्त्री आणि पुरुष. धर्म एकच आहे, माणुसकी, बस. तर दुसरा एक त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांच्याकडे हे सगळं डॉक्युमेंट घेतो, सगळे याच्यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, ट्रीटमेंट कार्ड सगळं याच्यामध्ये आहे. हा, त्याशिवाय घेत नाही. आणि त्याच्यामध्ये मग एका जणांना आता ते शहानिशा म्हणजे ज्यांनी प्रस्ताव याच्याकडे दिला आपल्याला त्याचं नाव, म्हणजे प्रस्तावक कोण, तर ते त्यांची जबाबदारी, त्यांची प्रस्तावक की हे खरोखर गरजू आहेत बा. आणि मग 2 लोकांची शहानिशा खरोखर ते आहे की नाही. आम्ही बघते म्हणजे आधी जात नाही, पण जेव्हा जातो त्याचं काय डॉक्युमेंट इटसेल्फ म्हणजे स्पीकिंग डॉक्युमेंट्स आहेत ना, हे का कोणी डॉक्युमेंट मत नसतात आपल्याकडे, त्यामुळे तो काय मुद्दा नाही आहे. मग एक शहानिशा 2 लोकांची. आणि मग जेव्हा आम्ही देतो प्रत्यक्षात त्यांना, तेव्हा एक फेसबुकसाठी एक फोटो, सगळ्या 8-10 लोक जे काही येतात आणि त्या कुटुंबातील लोकांचा एक फोटो, आणि फेसबुकला पण त्याचं पोस्ट टाकतो त्याची. त्याची आमची अपेक्षा कशी आहे की हा एक यांच्याकडे अपेक्षा काय आहे, जे आजारी लोक त्यांनी बऱ्या व्हावे तीच अपेक्षा आहे, बाकी अपेक्षा काही नाही आहे. पण दुसरी अपेक्षा जी म्हटलं की विधवा महिला, तर त्यांच्याकडे अपेक्षा आहे ही होती, जे आता आहे अजूनही नाही, त्यांनी 5,000 रुपयातून त्यांनी काहीतरी म्हणजे सराचा पण तोच उद्देश होता की त्यांनी या 4 ते 5,000 देत त्यांना, पण त्यांनी त्याच्यातून आपलं म्हणजे उत्पन्न काढावं काहीतरी, जसं घराच्या पुढे किंवा योग्य जागा पाहून एक टेबल टाकावं किंवा एखादी टोपली घेऊन बसावं. आणि तिथे मग भाजीपाला, फळं, गुपचूप, टी स्टॉल, गोळ्यामध्ये दुकान, या कोंबड्या, बकऱ्या, मेंढ्या, मच्छी, अंडे यापैकी काहीही विकावं. आता आपण काही शब्दात मला म्हणजे कसं आहे, आणि तिथून 100-200 रुपये अधिकचे काढावं. समजा आता ते कुठे काम करत असतील, झाडपोछा, स्वयंपाक किंवा काय त्याला स्वयंपाक करणे, कुठले काम, त्यात 2-4 हजार मिळत असतील, त्याच्यात त्यांनी आता 4,000 कमावतात, त्यांनी 6,000 कमावं, 6 कमवतात त्यांनी 8 कमावं, 10 कमावं, ही आमची इच्छा आहे. म्हणजे आमची ताई ही आर्थिकदृष्ट्या सबळ राहिली पाहिजे, कारण पैसा लागतो, खूप जगायला खूप पैसा लागतो ना, पण शिक्षण खूप पैसा लागतो. त्यांनी आपल्या आर्थिक काही महिला आम्हाला अशा आढळल्या घरी मतिमंद मुलगा आहे किंवा पॅरालिसिसचा पेशंट नवरा आहे, बाहेर जाऊ शकत नाही, मग त्यांनी घरच्या घरी शिलाई मशीनचं काम करावं, आम्ही त्यांना शिलाई मशीन देतो, एम्ब्रॉयडरीचं काम करावं किंवा मग प्रेसचं काम करावं किंवा मग जर येत असेल तर ब्युटी पार्लरचं पण काम करावं, काही प्रॉब्लेम नाही, किंवा मग हळद तिखट काढून विकावं किंवा मेसचे डबे, असे वेगवेगळे त्यांनी कुठलेही कामं करून आपलं आर्थिक उत्पन्न वाढवावं ही आमची अपेक्षा आहे. आणि जवळपास आम्ही ते केलं, जवळपास 60 केसेस तर आमच्या महिलांना दिला, पण 260. म्हणजे ही मदत आपली फक्त आरोग्यापुरती नाही. आणि परत एक राहिली सांगायचं. तिसरा आमचा गट आहे अनाथ मुलं, ज्यांचे आई वडील दोघंही मरण पावलेत, किंवा काही ठिकाणी आई आहे म्हणजे आई मतिमंद आहे आणि नवरा सोडून गेला, आजी सांभाळते, आजोबा सांभाळतात, काका सांभाळतात, मामे सांभाळतात, असे 18 वर्षाच्या खालची मुलं असे आम्हाला आढळले काही ठिकाणी. तर त्या आणि ते पण म्हणजे गरीब घरचीच आहेत, म्हणजे काही ते सामान्य लोक खूप मोठे नाही आहेत, पण एक बघितलं मी अनाथाश्रमामध्ये किंवा वृद्धाश्रमामध्ये मोठ्या घरचे लोक आहेत, त्यांच्या लेक्चरर, प्राध्यापक, डॉक्टर, पण जे ग्रामीण क्षेत्रात जे लेबर आहेत त्यांचे आईबाप नाही आहेत. हे मला संस्कृतीचं मला कधी कधी कळत नाही काय चाललंय, तर असं दिसलं मला चित्र. तर ते मुलं त्यांची दुसऱ्याची मुलं सांभाळतात, ते आजी आजोबा सांभाळतात, काका सांभाळतात, मामा सांभाळतात आपल्या कुटुंबातील लोकांची, अशी अनाथ मुलं, आणि ते शिकवतात. तर त्या कुटुंबाला आपण त्या शिक्षण देतो 5,000 मदत मुलांना. असे 3 गट आहेत. आणि मग सगळे डॉक्युमेंट घेत सगळ्यांचे, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि ट्रीटमेंटची कागद, आणि जर कोणी गेलं असेल तर ते वेळ घेतो आणि मग त्यांना शहानिशा करून तर हे देतो. मैं अकेला चला था जाने पे मंजिल और लोग आते गए और कारवा बढ़ता गया, ऐसी वाली बात हो गई. आणि याच्यामध्ये आमचे अशी देव पण आमचे मित्र पण म्हणजे सेकंडचं जे दुसरं जे मला योगदान मिळालं त्यांचंच आहे ना, पहिलं सगळं सरांचं आणि तिसरं मग माझं आणि बाकी सर्वांचं. म्हणजे मी त्यांचं पण सेम विषय करत नाही, ही इज अ जेंटलमॅन.